बांधकाम कामगारांना काल मोफत वस्तूंचं वाटप सुरू असल्याचं समजताच कोल्हापुरातील मुस्कान लॉन इथं एकच झुंबड उडाली। शासनाच्या कामगार उपायुक्त कार्यालयाकडून योग्य नियोजन न झाल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन मस्के यांनी केली। 29 तारखेला माननीय आयुक्त साहेबांनी गृहोपयोगी वस्तूचे संच वाटपचा उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्या बातमी अशी वाऱ्यासारखी पसरली की 1,50,000 बांधकाम कामगार नोंदीत आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचली आणि पोहोचल्यानंतर मुस्कान लॉन इथे वाटप चालू आहे असं समजल्यानंतर अतिशय मोठ्या प्रचंड लोकांनी गर्दी केली। त्या गर्दीत अशी चेंगराचेंगरी झाली, काही लोकांना दुखापत झाली आणि असं झाल्यानंतर आयुक्तांनी त्याच्यावर उपाय म्हणून ते ताबडतोब जागेवर बंद केलं वाटप, म्हणजे लाभ वाटप बंद केला। तर त्याच्यावर बंद करणे हा उपाय नाही। तुम्हाला माहिती आहे 1,50,000 लोकांची नोंदणी आहे, ऍक्टिव्ह कामगार आहेत म्हणल्यानंतर तुम्ही 1,000 लोकांनाच कसं सांगू शकता या म्हणून? बाकीच्या 1,49,000 लोकांनी काय करायचं? त्यांना कशा पद्धतीने तुम्ही देणार हे तुम्ही सांगाल नको का? तुम्ही चेंगराचेंगरी झाल्यानंतर आयुक्त साहेब म्हणतात की आम्ही 1,000 लोकांना फक्त बोलवून देणार होतो, बाकीच्या 1,49,000 लोकांना तुम्ही काय करणार होता? कशा हिशोबाने देणार होता? एवढ्या लोकांसाठी कामगार कल्याणमध्ये एवढ्या हजारो योजना आहेत, पण यांच्या ढिसळ कारभारामुळे आणि ढिसळ नियोजनामुळे त्या योजनांपासून बांधकाम कामगार वंचित राहतो। असं न होता आमचं मत एवढंच आहे की तुम्ही योजना बंद करणे, थांबवणे हा त्याचा उपाय असू शकत नाही। तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन करा, माणसांना कशा पद्धतीने हँडल करायचं, हाताळायचं ते तुम्ही नियोजन करा आणि कशा सुरळीत योजना वाटप करता येईल ह्याच्यावर तुम्ही भर द्या ना। तुम्ही योजना डायरेक्ट बंद करून थांबून कसं चालेल? बाकीच्या लोकांना तुम्ही काय करायचं, कशा तालुका वाईज तुम्ही घ्या किंवा एक जिथं ठरेल तिथं कॅम्प घ्या, कॅम्पनुसार घ्या, असं काही तर तुम्ही नियोजन करायला पाहिजे होतं शासनाने। तसं काही तुम्ही केलेलं नाही, डायरेक्ट तुम्ही योजना बंदच केल्यात। त्याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि तुम्ही ह्या जर सोमवारपासून सुरळीत जर वाटप नाही केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष असंघटित कामगार विभागातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल एवढाच इशारा देतो। सध्या आमची एक कशा पद्धतीनं संघटनात्मक द्यायचं का प्रत्येकांची नोंदीत लोक बोलवून घ्यायचे आणि त्यांना वाटप करायचं असं आमचं नियोजन चालू आहे, पण अद्याप काही ठरलेलं नाही। पण यावर लवकरच आम्ही निर्णय तोडगा काढून शासनाकडून ज्या गाईडलाईन येतील त्या हिशोबानं ती लोकांची लिस्ट देऊन त्या पद्धतीनं वाटप चालू होईल असं तर आता सध्या सांगण्यात येते। वस्तूचं वाटप सुरळीत झालं नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गट कामगार सेल रस्त्यावर उतरेल असा इशाराही नितीन मस्के यांनी यावेळी दिलाय। न्यूज मराठी 24 साठी प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर।